नमस्कार मित्रांनो, आज आपण सामाजिक सुधारणा चळवळीतला एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दलित सुधारणा चळवळ पाहणार आहोत. तत्पूर्वी राज्यसेवेतून ज्यांनी पोस्ट काढली त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर येणारा रिझल्ट हा आपलाच असेल अशी परमेश्वरचरणी प्रार्थनाही तुमच्यासाठी करेल. मित्रांनो, हे जे काही लेक्चर सिरीज किंवा ही जी काही चळवळ आपण राबवतोय अभिनव भारतवर, ही फक्त तुमच्यासाठी जे काही विद्यार्थ्यांना जे काही प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण देण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे या प्लॅटफॉर्मचा तुम्ही फायदा घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. एखादा 4 तासाचा अभ्यास तुम्हाला 1 तासात कसा सोपा करता येईल किंवा 4 पुस्तकं वाचण्यापेक्षा त्या 4 पुस्तकातलं मटेरियल एका लेक्चरमध्ये कसं बसवता येईल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमी राहत राहील. त्यासाठी मला तुमचा एक सहभाग प्रतिसाद असावा हीच अपेक्षा करेन. आज आपण महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. मित्रांनो, आपण महाराष्ट्र लेक्चर सिरीजवर जवळजवळ 3 महत्त्वाचे लेक्चर पाहिलेत की ज्यावर नेहमी 1 किंवा 2 क्वेश्चन येतात. ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र पाहिला असन, मराठवाडा मुक्तीसंग्राम पाहिला असन, त्याच्यानंतर आपण ब्राह्मणेतर चळवळ पाहिली असेल जी एक सामाजिक सुधारणा चळवळ असेल, आणि आता आपल्याला सामाजिक सुधारणा चळवळीतली दुसरी महत्त्वाची चळवळ पाहिजे दलित सुधारणा चळवळ. मित्रांनो, दलित सुधारणा चळवळ ही नेमकी सुरुवात होण्याचं पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात. कारण पूर्वीपासून काहीतरी व्यवसायावर आधारित एक वर्णव्यवस्था होती आणि ती वर्णव्यवस्था एक उत्तर वैदिक काळापासून जास्तच कार्यान्वित झाली आणि जात हा फॅक्टर कुठंतरी समाजात आला. आणि जात हा फॅक्टर आल्यामुळे जसं आपण म्हणतो 18 आलुतेदार 12 बलुतेदार, आणि ते व्यवसायावर आधारित कोणी जे काम करत होतं, जे मडकी घडवण्याचं काम करत असन त्यांना कुंभार म्हटलं जात होतं, जे लाकडावर काम करत त्यांना सुतार म्हटलं जात असन. हे असंच पण काही एक समाज जसं बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला सिद्धांत असन किंवा अनेक काही लोकांनी सिद्धांत मांडला होता की पश्चिम आशियाकडून किंवा मध्य आशियाकडून काही पारशियन लोक आले किंवा आर्य लोक आले आणि त्यांनी मूळ रहिवाशांना एक दास्य बनवलं, गुलाम बनवलं आणि त्याच लोकांना नंतर अस्पृश्य म्हणून गणलं गेलं किंवा त्यांना एक प्रकारे बहिष्कृत समजलं गेलं. आणि त्याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि अशा व्यक्तींना पुढे जाऊन अस्पृश्य गणलं गेलं किंवा दलित गणलं गेलं आणि त्यांना पुन्हा माणूस म्हणून जगण्याची एक संधी निर्माण व्हावी, त्यांच्यासाठी एक सुधारणा चळवळ उभी झाली. आणि ती दलित सुधारणा चळवळ जर आपण विचारात घेतली तर पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांपाशी एकवटली जाते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा जरी दलित सुधारणा चळवळीमध्ये सिंहाचा वाटा असला तरी अनेक काही समाजसुधारक आहे की ज्यांचा आपण नेहमी अभ्यासात थोड्याफार कमी प्रमाणात वाचन करतो किंवा काही समाजसुधारकांना आपण दुर्लक्ष करतो. तर आज आपण असे सर्व समाजसुधारक घेणार आहोत की ज्यांनी दलित सुधारणासाठी किंवा दलित सुधारणा चळवळ उभी केली, त्याच्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकरांचं तर आपण या ठिकाणी घेणारच आहोत. त्याचबरोबर जसं दलित सुधारणा चळवळीचे अनेक काही टप्पे केले जातात, काही 2 टप्पे करतात, काही 3 टप्पे करतात. 2 टप्पे म्हणजे कसे की आंबेडकरांच्या पूर्वीची दलित चळवळ आणि नंतर आंबेडकरांच्या काळातील दलित चळवळ आणि किंवा आंबेडकरांनंतरची सुद्धा दलित सुधारणा चळवळ, असे 3 टप्पे सुद्धा करता येऊ शकतात. असो, दलित सुधारणा चळवळीसाठी प्रयत्न कोणी केला असेल सुरुवातीला तर महात्मा फुलेंना आपण घेऊ शकतो की महात्मा फुलेंनी त्यांच्यासाठी 1851ला शाळा खोलल्या असतील किंवा स्वतःच्या 1868ला स्वतःचा पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला असेल. कारण तुम्हाला माहीत आहे की आपली जी हिंदू संस्कृती परंपरा किंवा जे काही अस्पृश्य लोकांसाठी अनेक गोष्टी मध्ये त्यांना बहिष्कृत केले जायचं, सार्वजनिक ठिकाणी त्यांना फिरून देत नसायचे किंवा त्यांना पाण्यावटे आसन या ठिकाणी त्यांना पाणी भरू देत नसायचे किंवा एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क मात्र त्यांच्याकडून हिरावून घेतला होता. आणि तो जगण्याचा हक्क देण्यासाठी महात्मा फुले सारखे सुधारक असतील किंवा दादोबा पांडुरंग तरखड सारख्या व्यक्तींनी परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल किंवा लोकहितवादी सारख्या व्यक्तींनी शतपत्रांमधून जे प्रभाकरमध्ये लिहिले जायचे त्या शतपत्रांमधून सुद्धा दलित सुधारणा चळवळ उभी केली. किंवा अनेक गोपाळ गणेश आगरकर असतील, अनेक लोकांनी दलित सुधारणा चळवळासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर आता आपल्याला असे महत्त्वाची व्यक्ती पाहिजेत की ज्यांनी दलितांच्या चळवळीसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं असेल आणि त्यांना आपण थोडंसं दुर्लक्ष केलं असेल अभ्यासात. मात्र आता आपल्याला त्यांच्यापासून सुरुवात करायची. मित्रांनो, यावर सुद्धा आयोग आता खूप प्रमाणात प्रश्न विचारले जातात की ज्यांचं मटेरियल आपल्याला पुस्तकात सापडत नाही परंतु त्यांचं कार्य मात्र महान आहे. तर आपण आता दलित सुधारणा चळवळीतील अशा लोकांचे कार्य आपण समजून घेणार आहोत की जे आंबेडकरांच्या आधी होते आणि आंबेडकरांच्या आधीपासून कार्य करत होते. तर चला मित्रांनो, आपण सर्वप्रथम गोपाळ बाबा वलंगकरांविषयी जाणून घेऊ.
दलित सुधारणा चळवळ जी आंबेडकरांची पूर्वीची जी दलित सुधारणा चळवळ आहे त्या चळवळीतील महत्त्वाचे नेते समाजसुधारक आपण या ठिकाणी आज घेणार आहोत, ज्यावर आयोग नेहमी वारंवार प्रश्न विचारत आलेला आहे आणि विचारत आहे. तर गोपाळ बाबा वलंगकर अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीवर एखादा प्रश्न निश्चितपणे आयोग विचारू शकतो. तर हे गोपाळ बाबा वलंगकर यांनी सुद्धा अस्पृश्यता आणि जातीभेद हे देवाने निर्मित केलेलं नाही तर मानवाने निर्मित केलेलं आहे असं यांचं मत होतं. जसं महात्मा फुलेंचं होतं तसं त्यांचंही मत होतं. ते नेहमी म्हणायचे की जे अस्पृश्यता आणि जातीभेद हे दोन राक्षस आहे कोणत्या धर्मात, ज्या आर्य समाजाने निर्माण केलेल्या हिंदू धर्मात, आणि हे दोन राक्षसांचा आणि देवाचा काहीही संबंध नाही. म्हणजे हे पूर्णपणे काय आहे की अस्पृश्यता आणि जातीभेद हे निर्माण केलेल्या एक नवीन भ्रामिक किंवा काल्पनिक राक्षस आहेत आणि ते हिंदू धर्माला नाश करत आहेत. तर असो, गोपाळ बाबा वलंगकर हे यांचा जन्म महाडमधील रावढूळ या गावी झाला होता आणि तो 1840ला झाला. त्यांनी काही कालावधीसाठी लष्करात काम केलं आणि लष्करात काम करत असताना हवालदार पदावरून ते 1886ला सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर 1890ला त्यांनी दापोली, जे महाडमध्ये असेल त्या दापोली या रत्नागिरीमध्ये म्हणता येईल, त्या दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहारक समाज मंडळ त्यांनी नावाची एक संघटना असेल ती स्थापन केली आणि ते अनार्य दोष परिहारक समाज मंडळ हे पूर्णपणे दलितांसाठी काम करायला लागले. त्याचबरोबर 1895मध्ये पुणे येथे सामाजिक परिषद जी काही यांनी रानडेंनी चालू केली होती, म्हणजे काँग्रेस अधिवेशनाबरोबर. तसंच 1895ला जसं पुण्याला काँग्रेसचं अधिवेशन होतं त्यावेळेस सामाजिक परिषदसुद्धा होती रानडेंची आणि त्या सामाजिक परिषदमध्ये यांनी गोपाळ बाबा वलंगकरांनी भावना हेलवून टाकणारं किंवा एखाद्या अस्पृश्यांवर किती अन्याय होतो, अत्याचार होतो ते भावना हेलवून टाकणारं भाषण केलं होतं आणि त्या भाषणाला सर्व उपस्थितांनी दाद पण दिली होती. त्यांनी एक समाजावर होणारा अन्याय पुढे आणला होता. त्याचबरोबर 1888ला त्यांनी विटाळ विध्वंसन एक नावाचं पुस्तक लिहिलं. ह्या विटाळ विध्वंसन पुस्तकमध्ये जे काय कोकणामध्ये महार समाजाच्या लोकांवर जो काय अन्याय होतो तो अन्याय त्यांनी त्या पुस्तकातून समोर आणला होता, समाजापुढे आणला होता. त्याच्यानंतर ते एक वार्ताहर होते किंवा एक संपादक होते, लेखन करायचे वृत्तपत्रामध्ये. तर सुधारक कोणाचं वृत्तपत्र होतं तर सुधारक गोपाळ गणेश आगरकरांचं होतं की टिळकांचं त्यांचं ज्यावेळेस मतभेद झालं तेव्हा त्यांनी केसरीचा राजीनामा देऊन स्वतःचं वृत्तपत्र चालू केलं सुधारक. त्या सुधारकमध्ये सुद्धा गोपाळ बाबा वलंगकर लेखन करत असत, लेख लिहित असत. त्याचबरोबर दीनबंधू जे महात्मा फुलेंचे समर्थक किंवा महात्मा फुलेंचे सहकारी म्हणजे कोण, कृष्णराव भालेकर यांचं जे दीनबंधू होतं त्या दीनबंधूसुद्धा गोपाळ बाबा वलंगकर लेखन लिहित असत, लेख लिहित असते. आणि त्याचबरोबर गोपाळ बाबा वलंगकरांना दलितांचे पहिले पत्र वार्ताहर म्हणून सुद्धा संबोधले जातात. मित्रांनो, अजून एक सांगायची जर गोष्ट झाली तर ज्यावेळेस गोपाळ बाबा वलंगकरांनी 1890ला अनार्य दोष परिहारक समाज मंडळ स्थापन केलं, ह्या समाज मंडळाला बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलंय, श्रेय दिलंय की हीच खरी दलिताची सुधारणा चळवळीचं पहिलं पाऊल असेल किंवा त्याला मान देण्याचं काम कोणी केलंय, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कशाला, अनार्य दोष परिहारक समाज मंडळाला, की ज्याने दलितां सुधारणा चळवळीसाठी उचललेलं पाऊल असेल किंवा त्या चळवळीला ते एक श्रेय देतात. त्याचबरोबर गोपाळ बाबा वलंगकरांनी लष्करीमध्ये दलितांना एक प्रकारे संधी मिळावी, लष्करामध्ये त्यांची भरती करावी त्यासाठी त्यांनी निवेदन बनवलं होतं, निवेदन दिलं होतं. परंतु निवेदनावर सह्या न मिळाल्यामुळे त्या निवेदन स्वीकारलं गेलं नसेल कदाचित. आणि गोपाळ बाबा वलंगकर नेहमी म्हणायचे की बाबा मंत्रांनी तुम्ही ब्रह्महत्या असेल, गोहत्या असेल किंवा तुमच्या मंत्रांनी मूर्तीत देव येत असेल, तुमच्या मंत्रांनी एखाद्या वान स्त्रीला पुत्रसुद्धा होत असेल आणि तुमच्या मंत्रांनी मेलेल्या माणसाला स्वर्ग प्राप्त होत असेल, एवढे तुमचे पॉवरफुल मंत्र असतील, एवढे तुमचे पवित्र मंत्र असेल तर मग ह्या दलितांना, ह्या महार समाजातील व्यक्तींना तुम्ही पवित्र का करू शकत नाहीत. म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की ही अस्पृश्यता असेल किंवा हा जातीभेद असेल हा देवाने निर्माण केलेला नाही, हा मानवाने त्यांच्या हितसंबंधासाठी निर्माण केलेला आहे. ह्या कृत्रिम काल्पनिक राक्षस आहेत आणि यांना वेळीच नष्ट केलं पाहिजे, असं गोपाळ बाबा वलंगकरांचं मत असायचं. अतिशय उत्कृष्ट साहित्यक असतील, वार्ताहर असतील, लेखक असतील आणि त्यांनी हे उचललेलं पाऊल किंवा दलितांसाठी काम त्यांचं कधीही व्यर्थ जाणार नाही, नेहमी स्मरणात राहण्यासारखं आहे. असो, त्यानंतर आपण गोपाळ बाबा वलंगकर नंतर महत्त्वाचे समाजसुधारक पाहणार आहोत. शिवराम जानबा काबळे यांचं कार्यक्षेत्र हे पुणे ठिकाणचं असेल. मित्रांनो, यांचं सुद्धा महात्मा फुलेंसारखंच मत होतं
की आर्य हे आपल्या भारत देशातील नसून ते बाहेरून आलेले आहेत आणि जे येतदेशीय जे पहिले ह्या देशात राहत होते, जे पहिले या देशात सत्ता करत होते, राजे असतील, ह्या लोकांना आर्यांनी गुलाम बनवलं, दास बनवलं आणि ते दास म्हणजेच कोण, आत्ताचे अस्पृश्य. असं यांचं सुद्धा फुलेंप्रमाणे मत होतं, आंबेडकरांप्रमाणे मत होतं. शिवराम जानबा कांबळे यांचं कार्यक्षेत्र पुणे असेल आणि यांनी काय काय कार्य केले ते आज आपण समजून घेणार आहोत. सासवड, ज्याला आपण पुरंदर सुद्धा म्हणतो, सासवड येथे 51 गावातील लोकांच्या साधारणपणे महार समाजातील लोकांच्या सभा घेतल्या, किती 51 गावातल्या, आणि जवळजवळ 1588 लोकांच्या सह्या घेऊन तो सह्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला की आमच्या पोरांना लष्करात दाखल करून घ्या, भरती करून घ्या. त्याचबरोबर त्यांनी दलित चळवळीसाठी, दलित सुधारणा चळवळीसाठी 1904 मध्ये श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज स्थापन केला. कोणता, हा प्रश्न खूप वेळा विचारू शकतात. श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज. आणि ह्या श्री शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाजाच्या वतीने अनेक ग्रंथालय चालू करण्यात आले. त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांच्यात शैक्षणिक चळवळ उभारण्यात आले, शिक्षण देण्यात आलं. कारण शिक्षण, बाबासाहेब म्हणतात, जसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध पिल्यावर वाघासारखा गुरगुरल्याशिवाय माणूस राहत नाही, त्याला अन्यायाची जाणीव होत नाही. कदाचित शिक्षणामुळे सुद्धा खूप काही त्यांच्यामध्ये चळवळीला एक मोठा बूस्ट भेटला असेल. त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळेंनी अस्पृश्य लोकांसाठी, दलित लोकांसाठी जे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर आहे पर्वती मंदिर, त्या पर्वती मंदिरासाठी त्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रहात सुद्धा सहभागी झाले. त्याचबरोबर त्यांनी 1920ला चोखा मेळा विद्यावर्धक मंडळ स्थापन केलं. चोखामेळा विद्यावर्धक मंडळाच्या मार्फत त्यांनी दलितांसाठी, अस्पृश्य लोकांसाठी रात्रीच्या शाळाही चालू केल्या. त्यानंतर 1933ला काही कारणास्तव बंद पण पडली. अस्पृश्यांसाठी त्यांनी स्वतंत्र लष्करी फलटण असावी आणि त्या फलटणीत पोलीस दलात अस्पृश्यांना संधी द्यावी किंवा अस्पृश्यांना लष्करात संधी द्यावी आणि त्यांची वेगळी फलटण असावी, अशी मागणी ती वारंवार ब्रिटिश सरकारकडे करत असत. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वांना माहिती आहे 1905च्या दरम्यान 2 पक्ष पडले असते. गांधी युगाच्या आधी जे टिळक युग म्हटलं जायचं, आणि त्या टिळक युगमध्ये 2 पक्ष होते, एक जहाल पक्ष आणि मवाळ पक्ष. कशामध्ये, काँग्रेसमध्ये. आणि काँग्रेसमधला जो जहाल पक्ष तो कुणाच्या नेतृत्वाखाली होता, लाल बाल पाल म्हणजे लोकमान्य टिळक असतील. आणि लोकमान्य टिळक हे टिळक एक प्रकारे यांना सनातनी वाटायचे. निश्चितपणे लोकमान्य टिळकांचे विचार थोडेसे मागास होते. कोणाच्या संदर्भात, स्त्रिया असतील किंवा अस्पृश्य लोक असन, त्यांच्या बाबतीत सुधारणावादी विचार नसायचे. त्याच्यामुळे साहजिकच लोकमान्य टिळकांनी जे काही गणेश उत्सव असतील, शिवजयंती उत्सव असतील किंवा जे काही महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमामुळे शिवराम जानबा कांबळे त्या जहाल पक्षाला नेहमी नवीन दांडगा पंथ म्हणायचे किंवा टवाळ पक्ष म्हणायचे. टवाळगिरी, जसे आपले मुलं टवाळगिरी करतात त्यांना आपण म्हणतो टवाळ, तसं त्या जहाल पक्षाला शिवराम जानबा कांबळे टवाळ पक्ष म्हणायचे किंवा नवीन दांडगा पंथ म्हणायचे. आणि त्यांच्या ज्या चळवळी होत्या, गणेश उत्सव असन, शिवजयंती चळवळ असतील किंवा वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील, त्याला ते हस्तिदंती चळवळी म्हणायचे. का हस्तिदंती चळवळी म्हणायचे? कारण त्यांना वाटायचं की हे जे टिळक असतील किंवा जे काही जहाळ पक्ष असन, हे धार्मिक कार्यक्रम घेऊन हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक प्रकारे वैमनस्य निर्माण करतात, तेढ निर्माण करतात. म्हणून त्यांच्या त्या चळवळींना, जहाल पक्षाच्या चळवळीला शिवराम जानबा कांबळे हस्तिदंती चळवळी म्हणायचे. शिवराम जानबा कांबळेने देवदासींच्या प्रश्नावर सुद्धा लिखाण केलं. त्याचबरोबर त्यांनी अनेक देवदासींना मुक्त करून त्यांचे विवाह लावून दिले. यामुळे शिवराम जानबा कांबळेंना स्वतःच्या लोकांचा सुद्धा रोष पत्करावा लागला. निश्चितपणे शिवराम जानबा कांबळेंचं कार्य सुद्धा खूप महान होतं, परंतु त्यांना सुद्धा काही ठिकाणी लोकांचा त्रास सहन करावाच लागला. त्याचबरोबर आपल्याला पुढे जाऊन काही विदर्भातील महत्त्वाचे व्यक्ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत की ज्यांना आपण विदर्भातील त्रिमूर्ती सुद्धा म्हणतो किंवा मध्य वराड प्रांतातले त्रिमूर्ती सुद्धा म्हणतो, की ज्यांनी दलित सुधारणा चळवळीसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं होतं. मित्रांनो, मी आता जे तुम्हाला सांगितलं की विदर्भात मध्य वराड प्रांतामध्ये जे काही दलित सुधारणा चळवळीसाठी 3 व्यक्ती ज्यांना त्रिमूर्ती सुद्धा म्हटलं जातं की दलित सुधारणा चळवळीसाठी ओळखले जातात, ते म्हणजे गणेश अक्काजी गवई, आणि दुसरे कालीचरण नंदा गवळी, आणि तिसरे किसन फागोजी बनसोडे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आधी 2 व्यक्ती किंवा धनसमाज सुधारक आधी पाहूयात. गणेश अक्काजी गवई हे सुद्धा दलितांसाठी किंवा अस्पृश्य लोकांसाठी खूप काही कार्य त्यांनी केलं. अस्पृश्यता गेली पाहिजे, त्यांच्या चळवळ सुधारणा झाली पाहिजे, शैक्षणिक चळवळ असेल किंवा ते ब्रिटिशांचं राज्य एक सुदैव समजायचे, भाग्यवान गोष्ट समजायचे, किंवा जे दादासाहेब खापर्डेसारखे लोकांनी राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा दिला होता
त्या राष्ट्रीय शैक्षणिक चळवळीवर पाठिंबा दिला असेल त्यावेळेसुद्धा ते गणेश अक्काजी गवई त्यावर टीका करायचे. त्यांना वाटायचं की कुठंतरी ब्रिटिश भारतात आल्यामुळं कुठंतरी समतेची चळवळ इथे राबवली जाते आणि एक प्रकारे अस्पृश्य लोकांना न्याय मिळाला जातो, म्हणून ते एक सुदैव समजायचे इंग्रजी राज्याला. कोण? गणेश अक्काजी गवई. साहजिकच आहे, कारण कुठंतरी अस्पृश्य लोकांना, दलितांना इंग्रज राजवटीतून न्याय मिळण्याची एक सुरुवात झाली होती. कारण इंग्रज राजवट जेव्हा भारतामध्ये आली होती त्यावेळेस अस्पृश्य व्यक्तींना लष्करात संधी मिळाली होती भरती होण्यासाठी, किंवा पोलिसामध्ये संधी मिळाली होती कुठंतरी नोकरी मिळण्यासाठी. आणि निश्चितपणे ब्रिटिश सरकारांनी सुद्धा काम करताना एक समतेच्या लेवलवर सुधारणा केल्या असतील. म्हणून साहजिकच आहे की गणेश अक्काजी गवई यांना ब्रिटिश साम्राज्य एक प्रकारे वरदान वाटत असेल, सुदैव वाटत असेल. असो, त्यानंतर दुसरी त्यांचा नेहमी धर्मांतरास विरोध असायचा. काही मिशनऱ्या ज्या असायच्या त्या दलितांना, अस्पृश्य लोकांना काहीतरी आमिष दाखवून वगैरे त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावायचे, आणि ही गोष्ट मात्र गणेश अक्काजी गवईंना खटकायचे आणि ते नेहमी त्यास विरोध करायचे, त्यावर टीका करायचे. असो, म्हणजे यावर निश्चित होतं की गणेश अक्काजी गवईंना जरी ब्रिटिश सरकार जरी लाभाचं वाटत असलं तरी मात्र स्वतःचा जो धर्म असेल किंवा स्वतःची जी संस्कृती असेल याचा विषयीसुद्धा त्यांना एक अभिमान होता. त्याचबरोबर दुसरी व्यक्ती जी विदर्भातील त्रिमूर्तीमधील असेल ते म्हणजे कालीचरण नंदा गवळी. ही भंडारा जिल्ह्यामध्ये सदन कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती होती 1886 मध्ये. भंडारा आणि गोंदिया काही जास्त लांब नाही मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातूनच गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली असं सर्वांना माहिती आहे. तर ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये एका सदन कुटुंबात नंदा गवळी यांचं जन्म झाला आणि जन्माला आलेच. आणि 1911 मध्ये जर पहिली अस्पृश्य महिलांची शाळा कोणी काढली असेल तर 1911 मध्ये गोंदियात 3000 रुपये खर्च करून स्वतःचे पहिली मुलीची शाळा काढली. कुठं? गोंदियामध्ये. हा प्रश्न निश्चितपणे आयोग विचारू शकतो मित्रांनो. हे वाक्य तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता लेक्चरच्या वेळेस, की गोंदियामध्ये स्वतःजवळचे 3000 रुपये खर्च करून पहिली अस्पृश्य समाजातील मुलींसाठी कोणी शाळा काढली? यांनी, आपले कालीचरण नंदा गवळी. ओके. नंतर त्यांनी उदय नावाचं वाचनालय हे चालू केलं. निश्चितपणे शिक्षणाच्या दिशेने त्यांचं पाऊल असेल. विटाळ विध्वंसक, हे विटाळ विध्वंसक पुस्तक जर कोणी लिहिलं असेल तर मी आधी सांगितलं तुम्हाला गोपाळ बाबा वलंकर. आणि जर वृत्तपत्र जर कोणी प्रकाशित करत असेल तर विटाळ विध्वंसक नावाचं वृत्तपत्र हे किसन फागोजी बनसोड यांचं आहे, जे आपल्याला नंतर पुढे जाऊन बघायचं. पण हे किसन फागोजी बनसोड यांचं हे जे वृत्तपत्र होतं विटाळ विध्वंसक नावाचं, हे वृत्तपत्र नागपूरवरून प्रकाशित व्हायचं. आणि त्या विटाळ विध्वंसक नावाच्या वृत्तपत्रात तो एक साप्ताहिक होतं. त्या साप्ताहिकामध्ये कोण लेखन करायचे? तर कालीचरण नंदा गवळी लेखन करायचे आणि अस्पृश्यांच्या व्यथा ते समाजापुढे मांडायचे. असो, त्यानंतर हेच कालीचरण नंदा गवळी मध्य वराड जो प्रांत आहे त्याच्या कायदे मंडळावर त्यांना गव्हर्नर नियुक्त सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते. आणि ते गव्हर्नर नियुक्त सदस्य म्हणून गेले असताना त्यांनी नेहमी दलितांच्या, अस्पृश्य समाजाच्या समस्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक पानवट्या असतील, मंदिरं असतील, सार्वजनिक ठिकाणी त्यांना सुद्धा तो सार्वजनिक हक्क असावा यासाठी ते नेहमी भांडत राहिले. एवढंच काय की मुंबई जे कायदे मंडळ आहे, मुंबई प्रांतामध्ये दलितांच्या शिक्षणासाठी जेवढा पैसा खर्च केला जातो त्याच्यात कितीतरी पटीने कमी खर्च मध्य वराड प्रांतातील दलितांवर केला जातो, याचं सुद्धा त्यांनी आकडेवारी त्या ठिकाणी मध्य वराड प्रांतामध्ये कायदे मंडळावर मांडली होते. असो, 1920 मध्ये सर्वांना माहिती आहे अखिल भारतीय जी काय बहिष्कृत समाज परिषद भरली होती, कोणाच्या अंडर? शाहू महाराज त्या ठिकाणी जे बहिष्कृत समाज परिषद जे नागपूरला भरली होती अखिल भारतीय, तर ते अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 1920ला जी नागपूरला भरली होती त्याचे अध्यक्ष शाहू महाराज होते. पण स्वागत अध्यक्ष कोण होते? तर हे कालीचरण नंदा गवळी होते. शाहू महाराजांनी त्या ठिकाणी सुद्धा 1920 परिषदेत सुद्धा दलितांना सांगितलं की बाबा आंबेडकरांसारखं नेतृत्व तुम्ही स्वीकारा किंवा तुमच्या शिक्षणाचं असं असो. नंतर गोंदिया नगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, अध्यक्ष म्हणून काम केलं. त्याचबरोबर महाराष्ट्र पंचायत नावाची संस्थासुद्धा त्यांनी स्थापन केली. असे अनेक काही दलितांसाठी काम असन कुणाचं? कालीचरण नंदा गवळी. आता वराड मध्य प्रांतातील किंवा विदर्भातील तिसरा व्यक्ती म्हणजे ह्या त्रिमूर्तीमध्ये कोण येत होतं? गणेश अक्काजी गवई, कालीचरण नंदा गवळी. आता तिसरा व्यक्ती म्हणजे किसन फागोजी बनसोडे. यांचं सुद्धा कार्य नागपूरच्या या ठिकाणी असेल किंवा वराड मध्य प्रांतामध्ये असेल. त्यांना जनतेने दलितोद्धारक नावाची उपाधी दिली होती. दलित उद्धारक, जसं महात्मा फुलेंना महात्मा दिली होती, कारण 50 वर्ष जवळजवळ त्यांनी दलितांसाठी काम केलं असेल. जन्म त्यांचा मोहपा जे नागपूरजवळ आहे ह्या गावी झाला, मोहपा. आणि त्यांचा सुद्धा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला.
आणि त्यांनी अध्यापक म्हणून म्हणजे शिक्षकी पेशाचं शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले, परंतु त्यांना ते शिक्षकी पेशा आवडला नाही. त्यांनी एक समाज शिक्षक होण्याचं ठरवलं. समाज शिक्षक म्हणजे समाजासाठी काम करायचं, दलितांसाठी काम करायचं. आणि त्यासाठी त्यांनी अस्पृश्यता शोधबोध मंडळ काढले. अस्पृश्यता शोधबोध मंडळ काढले की ज्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं की त्यांना दलितांना अंधश्रद्धा पाळू नये, घरामध्ये स्वच्छता ठेवावी, मुलांना शिक्षण द्यावे, शाळेत घालावे, अशा अनेक काही सामाजिक संदेश देण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांनी 1901 सन्मार्ग बोधक अस्पृश्यता समाज, सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज नावाचं सुद्धा मंडळ काढलं. त्यांनी सुद्धा तेच की दलितांनी अंधश्रद्धा पाळू नये किंवा मुलांना शिक्षण द्यावे, ओंगळवाणी राहू नये, घरामध्ये स्वच्छता ठेवावी, भरे कितीही गरिबी असो. त्यानंतर त्यांनी काही साप्ताहिक काढले नागपूरवरून आणि त्यामध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी किंवा दलितांसाठी अनेक काही लिखाण केलं. ते असं निराश्रित हिंदू नागरिक. निराश्रित हिंदू नागरिक म्हणजे अस्पृश्य समाज की ज्यांना आश्रय दिला जात नाही, की पूर्वी काही त्यांना अस्पृश्यांना आधी हिंदूसुद्धा म्हटलं जातं किंवा निराश्रित हिंदू नागरिक नावाने साप्ताहिक काढलं अस्पृश्यता निवारणासाठी. त्याचबरोबर विटाळ विध्वंसक, मी तुम्हाला आधी सांगितलं विटाळ विध्वंसक पुस्तक जर म्हटलं तर गोपाळ बाबा वलंकरांचं आहे आणि साप्ताहिक जर म्हटलं तर कुणाचं आहे, किसन फागोजी बनसोडेंचं आहे विटाळ विध्वंसक. त्यातून सुद्धा त्यांनी दलितांच्या व्यथा समाजापुढे मांडण्याचं काम केलं. 1918ला त्यांनी मजूर पत्रिका असेल किंवा चोखा मेळा नावाचे 2 साप्ताहिक काढले. मजूर पत्रिकाने काय केलं की मजुरांचे प्रश्न, विडी कामगारांचे प्रश्न, अनेक मजुरांचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचं काम केलं, सरकारसमोर मांडण्याचं काम केलं. चोखा मेळा पत्रकाने काय केलं तर दलितांवर, महार समाजावर काय जो अन्याय होत असेल तो अन्याय समाजापुढे मांडण्याचं, सरकारपुढे मांडण्याचं काम ह्या चोखा मेळा पत्रकाने केलं. आणि किसन फागोजी बनसोडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. म्हणजे ते कवी पण होते, लेखक पण होते, नाटककार पण होते, कादंबरीकार पण होते आणि संशोधक पण होते. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व. निश्चितपणे त्यांनी सुद्धा 3 नाटक, त्यांचे ते 3 नाटक खूप चालले, गाजले. त्या 3 नाटकाचं नाव होतं जोहार मायबाप, चोखा मेळा देवदर्शन आणि तिसरं सत्यशोधक जलसा. जर दलितांमधला जर पहिला कविवर्य म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर पहिला कविवर्य म्हणजे किसन फागोजी बनसोडे. ते चांगले कवी पण होते, कारण पुढे त्यांचा प्रदीप नावाचा काव्यसंग्रह, कोणता मित्रांनो, प्रदीप नावाचा काव्यसंग्रह उदयास आला किंवा प्रकाशित झाला. त्यांना ते कवी पण होते, दलित वर्गातील ते पहिले कविवर्य म्हणून ओळखले जातात. चोखामाळ्यांचे सुद्धा त्यांनी अनेक काही वचन त्यांनी संग्रहित करून त्यांचं सुद्धा पुस्तक पुढे जाऊन प्रकाशित केलं. कारण किसन फागोजी बनसोडेंनी नंतर 767 अभंग, जे काही संत चोखामेळांचे 767 अभंग एकत्रित करून श्री संत चोखामेळा चरित्र ग्रंथगाथा या नावाने प्रकाशित केला. आणि तो ग्रंथ जो प्रकाशित झाला होता तो कुणाला समर्पित करण्यात आला होता, विरा शिंदे यांच्या कार्याला अर्पण करण्यात आला होता, समर्पित करण्यात आला होता. हा पण प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर गांधीजींनी जे काही दलितांसाठी शब्द वापरला होता, हरिजन किंवा हरिजनांच्या मार्फत जो काही निधी उपलब्ध होत होता त्याबाबत ते समाधानी नव्हते, त्यांना ते मान्य नव्हतं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हरिजन फंड जो आहे तो दलितांच्या शिक्षणासाठी व्यवस्थित वापरला जात नाही, त्याचा पुरेपूर उपाययोजना होत नाही. त्याचबरोबर किसन फागोजी बनसोडेंनी सायमन कमिशन पुढे सुद्धा दलितांच्या उद्धारासाठी साक्ष दिली होती की बाबा अस्पृश्यांच्या काय काय समस्या त्यासुद्धा त्यांनी सायमन कमिशन पुढे मांडल्या होत्या. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी एक महत्त्वाचा प्रयोग केला होता की एकत्रित भोजन. कोणतं? सहभोजन, झुणका भाकर. झुणका भाकरीचा अनेक जातीपातीतील लोकांनी एकत्रित घेऊन भोजनाचे कार्यक्रम त्यांनी आखले, जेणेकरून अस्पृश्यता निवारण झाली पाहिजे. त्याचबरोबर ते शेवटपर्यंत हिंदुत्वाला चिकटून राहिले, कारण ते पंडित मदन मोहन मालवीय यांच्याशी स्नेही होते, यांच्याशी निकट होते, जवळचे संबंध होते. आणि पंडित मदन मोहन मालवीय सर्वांनाच माहिती आहे की ते हिंदू महासभा असेल किंवा हिंदुत्वाला चिकटून असणारे व्यक्ती होते. आणि कसं शेवटपर्यंत किसन फागोजी बनसोडे हिंदुत्वाला चिकटून राहिले पंडित मदन मोहन मालवीय यांच्या सहकारी असल्याने. ओके, आता आपल्याला पुढचा महत्त्वाचा व्यक्ती पाहायचा आहे की जे आंबेडकरांच्या पूर्वीच्या चळवळीतला व्यक्तीसुद्धा म्हणून गणला जातो किंवा आंबेडकरांच्या बरोबरीने काम करणारा सुद्धा म्हणून ओळखला जाऊ शकतो, ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. सर्वांच्या परिचयाचे असतील किंवा जर विचार केला तर सर्व स्तरातील लोकांसाठी काम करणारा हा व्यक्ती. परंतु जर इतिहासात जर डोकावून पाहिलं
तर त्याला अनेक लोकांनी, जसं प्राध्यापक मोरे सरांनी सुद्धा अनेक लोकांनी त्यांना उपेक्षित समाजसुधारक म्हणून म्हटलं गेलं. कारण उपेक्षित का म्हटलं गेलं? अनेक त्याग केला, अनेक काम केलं, तरीसुद्धा त्यांना पाहिजे तसं जे काय मान सन्मान श्रेय किंवा त्यांना जो न्याय इतिहासाच्या पुस्तकातून मिळायला हवा तो न मिळाल्यासारखा दिसतो. म्हणून त्यांना प्राध्यापक सदानंद मोरेसारखे व्यक्ती त्यांना काय म्हणतात? उपेक्षित समाजसुधारकसुद्धा म्हटलं जातं, की ज्या व्यक्तीने खूप काही समाजसेवा केली असेल, दलित चळवळ, सुधारणा चळवळ असेल किंवा अनेक काही दासींसाठी किंवा त्याला देवदासींसाठी सुद्धा त्या व्यक्तीने काम केलेलं आहे, किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्नांवर त्या व्यक्तीने काम केलेलं आहे विठ्ठल रामजी शिंदेंनी. असो, विठ्ठल रामजी शिंदेविषयी थोडं जाणून घेऊया आपण. विठ्ठल रामजी शिंदेंचा जन्म 23 एप्रिल 1873ला जमखिंडी, जवळजवळ जमखिंडी संस्थानला 23 एप्रिल 1873ला झाला होता आणि कर्नाटकमध्ये असेल ते. त्याचबरोबर यांचा शाळेमध्ये हुशार होते, बुद्धिमान वर्ग होता, घरी विठ्ठलाची भक्ती करणारे आईवडील होते. श्रीमंत जरी कुटुंबात जन्म झाला असता, नंतर वडील जे होते रामजी शिंदे ते साधू बैरागांच्या नादी लागल्यामुळे कामधंदा केला नाही आणि पुढे त्यांच्यावर गरिबी ओढवली गेली. आणि घरी जे धार्मिक वातावरण असल्यामुळे कदाचित त्यांच्यावर तो विठ्ठलाच्या भक्तीचा प्रभाव असेल किंवा वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर प्रभाव असेल. आणि त्याचबरोबर पण शाळेमध्ये बुद्धिमान होते, शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला BA केलं फर्स्ट क्लासने. असो, पण त्यांना शिक्षण पूर्ण करत असताना जे काय बडोद्याचे गायकवाड आहे, त्या गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा दिली होती. कोणत्या अटीवर? संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर. आणि 1901 ते 3 जे काय बरेच हा प्रश्न आलेला आहे आयोगाकडून, की 1901 आणि 3ला मँचेस्टर म्हणजे इंग्लंडमधलं, त्या ठिकाणी काय होते, एक परिषद होणार होती विद्यार्थ्यांची धर्मशिक्षणाच्या संदर्भात किंवा काय. त्या ठिकाणी त्यांना कोणामार्फत पाठवलं गेलं होतं? तर म्हणजे जी काय धर्म परिषद असेल मँचेस्टरला 1901 आणि 3च्या दरम्यान, तर कोलकात्याचा ब्राह्मण समाज असेल आणि मुंबईचा प्रार्थना समाज असेल यांच्या वतीने विठ्ठल रामजी शिंदेंना मँचेस्टरला पाठवलं होतं धर्म परिषदेसाठी. असो, म्हणजे धर्माचा अभ्यास करण्यासाठी किंवा आपल्या धर्माचं रिप्रेझेंटेशन देण्यासाठी. कॉलेजमध्ये धर्मशिक्षणाचा अभ्याससुद्धा म्हणजे जो काही धर्मशिक्षणाचा अभ्यास आहे तो करण्यासाठी मँचेस्टरला पाठवलं होतं. आणि अस्पृश्य चळवळीत सहभाग कधी झाला त्यांचा? मित्रांनो, सर्वांना माहिती आहे, विठ्ठल रामजी शिंदे प्रार्थना समाजामध्ये सहभागी झाले होते अहमदनगरच्या. आणि अहमदनगरच्या प्रार्थना समाजामध्ये सहभागी होत असताना त्यांनी एका भिंगारमध्ये, एका कार्यक्रमामध्ये त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी वाहून घेण्याचं किंवा अस्पृश्य निवारणाचं काम करण्याचं त्यांनी ठरवलं किंवा शपथ घेतली. ती कुठे घेतली असेल? अहमदनगर शहराजवळील भिंगार या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली असेल किंवा निर्णय घेतला, की इथून पुढे आपण आता अस्पृश्य लोकांसाठी काम करायचं, अस्पृश्यता निवारणाचं काम करायचं. म्हणूनच त्याचा परिणाम पुढे जाऊन काय झालं? 1906ला मुंबई या ठिकाणी ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली मित्रांनो. आणि ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन म्हणजेच काय? जे काही दलित समाजातील लोक आहे यांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, राहण्याचा प्रश्न असेल, वसतिगृहाचा प्रश्न असेल, यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, अनेक काही समस्या घेऊन ते डिप्रेस क्लास मिशन काम करत होतं. नंतर पुण्यामध्ये सुद्धा त्यांना पुणे महानगरपालिकेने 7 एकर जमीन दिली असून गायकवाडांनी सुद्धा त्यांना मदत दिली होती पैशाची. नंतर ह्याच डिप्रेस क्लास मिशनचं काम नंतर काही प्रत्यारोपामुळे वैतागून शेवटी म्हटलं तरी चालन विठ्ठल रामजी शिंदेने नंतर ह्याच्याच कार्याची धुरा एक दलित समाजाच्या लोकांकडे किंवा नेत्यांकडे देण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन केरळला जाऊन वायकोम या ठिकाणी देवदासींसाठी काम केलं असेल, शेतकऱ्यांसाठी काम केलं असेल. पण विठ्ठल रामजी शिंदेंचं हे कार्य कदाचित पुढं आणखीन आपल्याला पुढं पाहायचं आहे, की त्यांनी साऊथ करो समितीपुढे काही साक्ष दिली होती. असो, जर ह्या विठ्ठल रामजी शिंदेवर कुणाचा प्रभाव असेल तर आगरकरांचा प्रभाव होता किंवा जे आंतरराष्ट्रीय मिल्स स्पेन्सर यांच्या ग्रंथसंपादनेचा प्रभाव होता. त्याचबरोबर जर ते धर्मश्रद्धेकडे वळाले असेल तर कुणाच्या तत्त्वज्ञानामुळे वळाले होते? तर मॅक्स मुलरच्या धार्मिक तत्त्वज्ञानामुळे ते धर्मश्रद्धेकडे वळाले होते. कोण? विठ्ठल रामजी शिंदे. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा सुद्धा प्रभाव होता. आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर त्यांचा एका शिक्षक जो ब्राह्मण समाजाचा होता म्हणजे त्र्यंबकराव खांडेकर यांचा सुद्धा प्रभाव विठ्ठल रामजी शिंदेवर होता. त्यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून काम केलं असेल किंवा ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून दलितांसाठी काम केलं असेल. मित्रांनो, इथं जरा कन्फ्यूज होण्यासारखं आहे. ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन
कोणी स्थापन केली? विठ्ठलरामजी शिंदेंनी. परंतु डिप्रेस क्लास एज्युकेशन सोसायटी जर कोणी स्थापन केली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती, डिप्रेस क्लास एज्युकेशन सोसायटी. आणि डिप्रेस क्लास मिशन म्हटलं का विठ्ठलरामजी शिंदे. आता आपल्याला पुढचे काही टॉपिक विठ्ठलरामजी शिंदेविषयी जाणून शिंदेंच्या आपण आता ग्रंथसंपदेविषयी समजून घेऊयात. त्यांनी 2 ग्रंथ महत्त्वाचे असतील किंवा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न याच्यावर त्यांनी ग्रंथ लिहिला. कदा हाच ग्रंथ बाबासाहेबांना पुढे अभ्यासासाठी संशोधनासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरला असेल. माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र होतं. त्यांनी केलेलं कार्य असून त्यांच्या अडचणी म्हणजे जे आयुष्यातले जे काही अनुभव असतील ते त्यांनी या आत्मवृत्तात लिखाण केलं. माझ्या आठवणी व अनुभव. सामाजिक कार्य जर काही असेल तर होळीच्या सणाविरुद्ध प्रचार केला. कारण मित्रांनो, होळीच्या सणामध्ये काही त्यांना परंपरा आवडत नव्हत्या. त्यात वेगवेगळ्या विचित्रपणे ओरडणे असेल, आवाज काढणे असेल किंवा सेनामातीने एकमेकांच्या अंगावर ओतणे, राख लावणे शरीरावर किंवा एकमेकांना शिव्या देणे ह्या गोष्टी त्यांना आवडत नव्हत्या. म्हणून त्याच्या विरोधात ते नेहमी प्रचार करत असत. किर्लोस्कर जी काही पुण्यामध्ये सभा घेऊन त्याच्या विरोधात प्रचार करत असत आणि ते सांगायचे की तरुणांना अशा गोष्टींपेक्षा तरुणांमध्ये भाषण स्पर्धा घ्या, वक्तृत्व स्पर्धा घ्या, निबंध स्पर्धा घ्या, काहीतरी क्रीडा स्पर्धा घ्या, असे काहीतरी चांगले संस्कार करा. म्हणून ते होळीच्या सणाच्या विरोधात प्रचार करायचे. त्याचबरोबर गुन्हेगार जातीसंबंधी त्यांचं काय मत असायचं की जे काही गुन्हेगार जात साधारणपणे अशा समाजातील असायचे, पारधी समाज असन, काही भटके जमात असन, तर यांच्या परिस्थितीचा तुम्ही विचार करा. त्यांना शिक्षण दिलं जात नाही, त्यांच्यात अज्ञान आहे, त्यांच्यात गरिबी आहे आणि ह्या परिस्थितीमुळे ते गुन्हेगार होतो. त्यामुळे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. ह्या मताचे कोण होते? विठ्ठलरामजी शिंदे होते. त्याचबरोबर 1911ला त्यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली होती. हा त्यांचा पहिला प्रयत्न होता. कोणासाठी? देवदासींसाठी. जे मुरळी असतील, देवदासी असून जे देवाला सोडले जायचे असं म्हटलं जायचं. देवाला सोडल्यानंतर त्यांच्याशी कोणीच लग्न करायचं नाही आणि बिचाऱ्यांवर त्यांना शिक्षण मिळत नसं, त्यांना आधार मिळत नसं आणि त्यांच्यावर नेहमी समाजकंटकांकडून एक अन्याय अत्याचार व्हायचा. आणि तो अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदेंनी अतिशय चांगला प्रयत्न केला. त्यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद भरून काही देवदासींना मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि त्यांना त्यांच्या विकासासाठी एक मदत केली. त्याचबरोबर सर्वांना माहिती मित्रांनो, ब्राह्मणेतर समाज काही संघटना स्थापन झाल्या त्या मराठांसाठी, राजकीय संघटना. तर मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने 1917 साली केली. ते ॲक्च्युली हा मराठा समाजासाठी असेल की मराठा समाज हा एक प्रकारे महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे आणि तो मजबूत झाला पाहिजे. म्हणून त्यांच्या विकासासाठी त्यांनी 1917ला मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली होती. मग त्यात सामाजिक राजकीय सर्व काही हक्क असते. त्याचबरोबर त्यांनी पुणे नगर या ठिकाणी जो काही दुष्काळ पडला 1918च्या दरम्यान, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. धान्य पुरवलं होतं, जेवण पुरवलं होतं. ब्राह्मणेतर चळवळ आणि पक्षावर टीका, कधीही ते ब्राह्मणेतर चळवळीशी एकरूप झाले नाही. कारण स्वतः महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंना अनेक काही ब्राह्मण लोकांचा प्रभाव त्यांच्यावर होता. तुम्हाला एवढं पण सांगतो की ते राष्ट्रसभेकडे झुकलेले होते आणि जरी त्यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली असेल परंतु तरीसुद्धा त्यांचं काम हे राष्ट्रसभेला अनुकूल असंच राहायचं. त्यांना ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वितूट नको असायचं, ते एकरूप असायला हवे अशा मताचे होते. ब्राह्मणेतर आणि ब्राह्मणांनी एकत्रित येऊन जे एकमेकांमधल्या ज्या वाईट प्रथा परंपरा आहेत त्या नष्ट केल्या पाहिजे ह्या विचाराचे होते. म्हणून ब्राह्मणेतर चळवळमध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण सोडून इतर समाजालाच प्रायोरिटी असायची आणि ब्राह्मणांना एक प्रकारे द्वेष केला जायचा ब्राह्मणांचा. म्हणून विठ्ठल महर्षी रामजी शिंदे यांचं आणि ब्राह्मणेतर चळवळीचं कधीही एकत्र म्हणजे एकरूपता झाली नाही आणि ते नेहमी त्या पक्षावर टीका करत असायचे. असो, परंतु कार्य मात्र दलितांसाठी असतील किंवा समाजातील मराठा समाज असेल इतर समाजासाठी त्यांचं काम नेहमी अनुकूल राहिलेलं आहे. वायकोम केरळ, वायकोम हे केरळ ठिकाणचं एक मंदिराचं असेल. त्या ठिकाणी त्या मंदिरात ख्रिश्चन लोकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळत असत, परंतु दलितांना अस्पृश्य लोकांना त्या ठिकाणी प्रवेश मिळत नव्हता. म्हणून त्यांनी तिथंसुद्धा सत्याग्रह केला. वायकोम केरळला साधारणपणे 1924च्या दरम्यान आय थिंक त्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला. नंतर स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह. आता 1919च्या दरम्यान सर्वांना माहिती टिळकांच्या आधिपत्याखाली पुण्याची नगरपालिका होती आणि त्या ठिकाणी पुण्याच्या नगरपालिकेने मुलांना सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आणि मुलींना त्या ठिकाणी आर्थिक क्षमता नाही आहे नगरपालिकेची म्हणून मुलीला वगळण्यात आलं. म्हणून स्वतः महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी महिलांच्या मोर्चापुढे नेला, नगरपालिकेवर नेला की मुलींनासुद्धा सक्तीचं शिक्षण लागू करा मुलांप्रमाणे. असो, मद्यपानावर ते नेहमी आवाज उठवत असत, मद्यपानाच्या विरोधात काम करत असत. इन्फ्लुएन्झा, जशी आता कोरोनाची साथ आली तशी 1918च्या दरम्यान इन्फ्लुएन्झा नावाची एक साथ आली होती पुण्यामध्ये. तिथंसुद्धा त्यांनी लोकांसाठी मदत केली किंवा मदत कार्य पोहोचवलं. आणि
1903च्या दरम्यान जसं गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती शिक्षणासाठी, गायकवाडांनी त्यांना नोकरीसुद्धा बहाल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना दिवाणपद देऊ करत होते, परंतु तरीसुद्धा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने ते दिवाणपद घेतलं नाही. आणि पुण्यामधील जे प्रसिद्ध मंदिर आहे पर्वती मंदिरांना सुद्धा अस्पृश्य लोकांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभे केले. त्या आंदोलनात सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचबरोबर 1920ला ब्राह्मणेतर पक्ष त्यांना आवडत नव्हता. जसं 1920ला ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला होता, तो त्यांना आवडत नव्हता, कारण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वेगळा झाला होता त्या पक्षामुळे. म्हणून त्यांनी 1920ला बहुजन पक्ष स्थापन केला होता. बहुजन पक्षामध्ये सगळ्या सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी सहभागी होऊ शकत होते. फक्त त्या ठिकाणी कोणत्या लोकांसाठी होता बहुजन पक्ष, की जो द्रव्याने, ज्ञानाने, म्हणजे द्रव्याने, विद्याने आणि राजसत्तेने हे नाही, बलवान नाही, असाच वर्ग बहुजन पक्षामध्ये सहभागी होणार होता. मग याच्यामध्ये ब्राह्मणसुद्धा सहभागी होऊ शकत. एखादा साधा ब्राह्मण व्यक्ती, साधा दुकानदार असेल, तो सुद्धा बहुजन समाज पक्ष स्थापन होऊ शकतो होता. परंतु एखादा मराठा व्यक्ती खूप मोठा जमीनदार असेल तर तो हा बहुजन पक्षात समाविष्ट होऊ शकत नव्हता. म्हणजे सांगायचं काय झालं तर या ठिकाणी जी विषमता, कोणती विद्याची विषमता असेल, पैशाची विषमता असेल, सत्तेची विषमता असेल, त्याच्या जो खालच्या स्तराला वर्ग असेल तो सर्व वर्ग म्हणजे बहुजन समाज म्हणजेच बहुजन पक्षामध्ये त्याला एक प्रकारे स्थारा होती किंवा त्याला त्या ठिकाणी प्रवेश होता. म्हणजे या ठिकाणी मराठाला सुद्धा निषिद्ध असेल, जो मराठा जमीनदार असेल मोठा तर त्याला, पण इथं ब्राह्मण समाजाला सुद्धा एंट्री होती जर तो कसा असेल, विद्याने, संपत्तीने आणि बलाने कमकुवत असेल तर त्याच्या विकासासाठी हा बहुजन पक्ष उभा केला होता. खूप छान पक्ष होता, परंतु याला पाहिजे तसा व्यापक प्लॅटफॉर्म, पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही. अशा प्रकारे विठ्ठलरामजी शिंदेने शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप मोठं कार्य केले. तुकडे विलास विरोध केला. उलट ते म्हणायचे की ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे ते काढून त्याचे तुकडे तुकडे करून कुणाला द्या, दलितांना द्या, ज्यांना जमीन नाही शेतमजुरांना द्या आणि त्यांना सहभागी करून घ्या समतेमध्ये, आर्थिक समतेमध्ये. आणि ज्यावेळेस तुकडे बिलाचं बिल जेव्हा कायदेमंडळात आलं होतं त्यावेळेस बाबासाहेबांनी विरोध केला होता आणि यांनी पण विरोध केला होता. काय बिल होतं की ज्यांच्याकडे कमी तुकडे जमीन आहेत ते जमीन मोठ्या जमीनदाराकडे हस्तांतरित करा आणि यांना नुकसान भरपाई द्या. तर त्या बिलास यांनी सुद्धा विरोध केला होता आणि बाबासाहेबांनी सुद्धा विरोध केला होता. उलट ह्या मताचे होते की जे तुकडे उलट काही मोठमोठ्या जमीनदाराच्या जमिनी काढून त्याचे तुकडे करून शेतमजुरांना द्या, दलितांना द्या, ज्यांना जमिनी नाहीत त्यांना द्या. अशा पद्धतीने महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, जे महत्त्वाचे समाजसुधारक की ज्यांनी दलित सुधारणा चळवळीसाठी सहभाग घेतला. आंबेडकरांच्या पूर्वी किंवा आंबेडकरांच्या सोबतसुद्धा म्हणता येईल महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंचा सहभाग. तर आता आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आंबेडकरांच्या काळातील म्हणजे आंबेडकरांनी केलेली दलित सुधारणा चळवळ समजून घ्यायची आहे. मित्रांनो, दलित सुधारणा चळवळीत शाहू महाराजांचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे, महात्मा फुलेंचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे. मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शाहू महाराजांनी दलितांसाठी काय काय काम केलं ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे मला रिपीट घेण्याची आवश्यकता या ठिकाणी वाटत नाही. शाहू महाराजांनी 1902ला 50% आरक्षण दिलं होतं. कोणासाठी? दलितांना सरकारी नोकरीमध्ये. शाहू महाराजांनी दलितांसाठी महार वतन रद्द करून त्यांच्यासाठी जमिनी कायमस्वरूपी दिल्या होत्या. किंवा शाहू महाराजांनी त्यांना सरकारी आश्रय नोकरी किंवा गंगाधर कांबळे सारख्या व्यक्तीला सत्यशोधक नावाचं हॉटेल्स टाकून दिलं असेल किंवा अनेक विचारे नावाच्या व्यक्तीला सार्वजनिक बांधकाम खात्याचा प्रमुख बनवला असेल. अनेक व्यक्तींना त्यांनी चांगल्या स्वतःच्या महत्त्वाच्या पदावर लागू करून घेतलं. किंवा आंबेडकरांसारख्या व्यक्तींना किंवा ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना त्यांनी आर्थिक मदत केली आणि आंबेडकरांसारख्या व्यक्तींना मोठा प्लॅटफॉर्म दिला की जेणेकरून दलितांच्या सुधारणा हव्यात, चळवळी व्हावी. शाहू महाराजांनी माणगाव परिषदेला उपस्थिती दाखवली असेल किंवा अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद किंवा बहिष्कृत परिषद जे असेल त्याला सुद्धा अध्यक्षपद भूषवलं असेल. शाहू महाराजांचं कार्य मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे किंवा तुम्ही एकनाथ तात्यांनी जे आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेलं लेक्चर आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता त्यामुळे तुमचा शाहू महाराज किंवा महात्मा फुलेंवर वेगळं लेक्चर सुद्धा तात्यांनी, एकनाथ पाटील तात्यांनी घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आताच्या दलित सुधारणा चळवळीत जे की आंबेडकरांच्या पूर्वीच्या त्याच्यामध्ये मी महात्मा फुले आणि शाहू महाराज घेतलेले नाहीत. आता का घेतले नाही? कारण आपण ते आधी घेतलेले आहेत. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आंबेडकरांच्या काळातील दलित सुधारणा चळवळी समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण शैक्षणिक चळवळ वगैरे इतर अदर टॉपिक्स आपण पाहणार आहोत. धन्यवाद.